शिर्डीचे साईबाबा म्हणजे कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान। साईबाबांच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान येत असतं। कोट्यावधीचं सोनं आणि चांदी देखील साईंच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे। मात्र हे सोनं चांदी ठेवण्यासाठी साईबाबा संस्थांकडे जागाच नसल्याचा दावा करण्यात आलाय। पाहूया। साईंच्या चरणी भरभरून दान। सोनं चांदी ठेवण्यासाठी जागा अपुरी। नेमकं काय आहे सत्य? शिर्डीचे साईबाबा म्हणजे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान। दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात। केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरात साईबाबांचे भक्त आहेत। हे भक्त साईंच्या दर्शनाला येताना रिकाम्या हाताने नाही तर भरलेल्या हाताने येतात। दररोज साईंच्या चरणी भरभरून दान केलं जातं। अनेक भाविक रोख रकमेसह सोनं आणि चांदीच्या स्वरूपात दान करतात। त्यामुळे सोनं आणि चांदीच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। मात्र ते ठेवण्यासाठी साई मंदिर संस्थानला जागा अपुरी पडत असल्याची चर्चा होतीये। सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी हा दावा केलाय। भक्तांनी श्रद्धेनं साईंचरणी अर्पण केलेल्या दानासाठी जागा अपुरी पडत असल्याच्या चर्चेनं त्या दानाच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न आता भाविकांना पडू लागलेत। साईबाबा संस्थांचं स्ट्रॉंग रूम आहे, तर त्या स्ट्रॉंग रूम मध्ये 7000 किलोपेक्षा जास्त वजनाची चांदी आज भक्तांनी दिलेल्या दानातून निर्माण झालेली आहे आणि साधारणपणे 400 ते 500 किलो पर्यंत सोनं त्या ठिकाणी आहे। त्या स्ट्रॉंग रूम मध्ये साधारणपणे 8 ते 10 टन बोजा तयार झालेला आहे आणि जो संस्थांच्या त्या सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच चिंतनीय बाब आहे। साई संस्थानकडे 514 किलो सोनं आहे तर 6600 किलो चांदी आहे। प्राप्त सोन्यामध्ये सिंहासन, गाभारा, मुकुट, हार आणि इतर साहित्याचा समावेश आहे। संस्थानकडील सोन्याची किंमत ही 484 कोटीहून अधिक आहे। सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णींनी केलेला हा दावा साई मंदिर संस्थाननं मात्र फेटाळून लावलाय। संस्थानच्या स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व सोनं आणि चांदीचे दागिने आणि वस्तू सुरक्षित असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। साईबाबांचं जे सोनं संस्थानकडे आहे ते व्यवस्थितरित्या संस्थानच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे। संस्थानकडे पुरेशी जागा आहे। सोनं ठेवायला जागा नाही अशी कोणतीही बाब नाही। साईबाबांचरणी येणाऱ्या कोट्यवधींच्या दानावरून अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात। 2021 साली 156 किलो सोनं वितळवून त्याची सोन्याची नाणी बनवून ते विकण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला होता। मात्र या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णींनी विरोध करत संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे। त्यातच आता संदीप कुलकर्णींनी आणखी एक मोठा दावा केलाय। त्यामुळे संदीप कुलकर्णींच्या दाव्यात खरंच तथ्य असल्यास एवढं सोनं संस्थान नेमकं कुठे ठेवतंय असा प्रश्न भाविकांना पडलाय। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।